नेक्स्ट पाहू आपण सेकंड, विल्यमसन सिंथेसिस. हे पण सिंपल रिएक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस आणि इम्पॉर्टंट आहे. इट इज इम्पॉर्टंट रिएक्शन. आता विल्यमसन सिंथेसिस मध्ये तुम्ही इथर कसे तयार करता, तर लक्षात ठेवा विल्यमसन सिंथेसिस मध्ये इथर कोणापासून तयार होतात, फ्रॉम काय अल्किल हॅलाइड्स. ओके. आता इथं कोणत्या कंडिशन्स आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला जर सपोज विल्यमसन सिंथेसिस मध्ये इथर तयार करायचे असतील तर कोणापासून तयार करायचे, फ्रॉम अल्किल हॅलाइड. इथं कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, इथं पण काही कंडिशन्स आहेत. जसे आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मध्ये पाहिलं तर इथं पहिली कंडिशन काय आहे की प्रायमरी किंवा असं म्हणू शकता तुम्ही जनरली प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स गिव्स इथर. लक्ष द्या, हा काय म्हणतो इथं प्रायमरी अल्किल हॅलाइड्सच काय देतात तुम्हाला, इथर्स देतात. आणि सेकंडरी अँड टर्शरी अल्किल हॅलाइड्स गिव्स अल्किल. पुन्हा गडबड झाली. बरं काय म्हणतो हा म्हणतो प्रायमरी अल्किल हॅलाइडच तुम्हाला काय देते, प्रायमरी अल्किल हॅलाइड्सच तुम्हाला काय देतात, इथर्स देतात. आणि जर तुमच्याकडे सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर तो काय देतो, तो अल्कीन देतो. म्हणजे आता इथं पुन्हा अल्कीन. बरं हा का बरं अल्कीन देतो, तर लक्षात ठेवा इट शोज SN2 मेकॅनिझम पाथ. याचा अर्थ काय होते, पुन्हा हा SN2 मेकॅनिझम दाखवते. म्हणजे इथं पण कोणता अटॅक होते, बॅकसाइड अटॅक. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ज्यावर बॅकसाइड अटॅक होते, आता समजा अल्किल हॅलाइडवर जर बॅकसाइड अटॅक होत असेल तर तो अल्किल हॅलाइड कोणता असणे आवश्यक आहे, प्रायमरी. कारण सेकंडरी आणि टर्शरी तर कशात बल्की ग्रुप्स असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर बॅकसाइड अटॅक होणे प्रिफर होत नाही. मग जर बॅकसाइड अटॅक केलाच तर तो बॅकसाइड अटॅक केलाच तर काय देऊन देते, अल्कीन देऊन देते. इट इज द डिफिकल्ट वन. म्हणून मग काय म्हणते की इट शोज SN2 मेकॅनिझम. आणि SN2 मेकॅनिझम तर अल्किल हॅलाइड्स कोणता पाहिजे तुमच्याकडे, प्रायमरी पाहिजे. सेकंडरी आणि टर्शरी काय देते, अल्किन्स देते. बरं कसा देते ते मी तुम्हाला हे सांगेल रिएक्शन्स मध्ये, पण हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. नेक्स्ट वन, इथं एक बेनिफिट आपल्याला असा आहे की तुम्ही काय करू शकता. बघा इथं काय आहे माहिती आहे का, इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड using टू पाथ. हा थोडीशी एक तुम्हाला समजण्यासाठी लिहून देत आहे मी की तुम्हाला इथर्स तुम्ही प्रिपेअर करू शकता. इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड युजिंग टू पाथ. तुम्ही दोन पाथ यूज करून काय करू शकता, इथर्स तयार करू शकता. दोन पाथ कोणते, तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, अल्किल हॅलाइड आणि जो तुम्हाला इथं अल्कॉक्साइड वापरायचा आहे ते वेगवेगळे घेऊन तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, इथं काय तयार करू शकता, इथर्स तयार करू शकता. बरं मी हे तुम्हाला पहिले सांगेल की इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड युजिंग टू पाथ. बरं दोन पाथ मुळे हा कसा तयार होते मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. हे मेन आहे त्याच्यातले काय, प्रायमरी अल्किल हॅलाइड काय देईल, इथर देईल. सेकंडरी काय देईल तुम्हाला, सेकंडरी आणि टर्शरी काय देईल, अल्किन देईल. आणि हा कोणता मेकॅनिझम दाखवते, SN2 मेकॅनिझम दाखवते. आणि इथर कॅन बी प्रिपेअर्ड युजिंग टू पाथ. तुम्ही इथरला दोन पाथ यूज करून काय करू शकता, तयार करू शकता. चला मग आपण आता काय करू, रिएक्शन करू. याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, तर ड्रॉबॅक्स येतात की सेकंडरी आणि टर्शरी काय देते, अल्किन देते, म्हणून तुम्ही वापरायचे नाहीये. मग SN2 पाथ कसा होतो, वेगवेगळ्या रिएक्शन्स कशा होतात हे आपण वन बाय वन बघू. विल्यमसन सिंथेसिस. ओके चला, हे लक्षात ठेवायचं आहे. पहिली कंडिशन पाहू आपण की आपण दोन पाथ यूज करून कसा काय रिएक्शन्स मध्ये प्रोडक्ट तयार करू शकतो. चला लक्ष द्या. सपोज कन्सिडर करा की आपल्याकडे आहे एखादा अल्किल हॅलाइड CH3 CH2. पहिले रिएक्शन सांगतो बघा, CH3 CH2 आणि आपल्याकडे आहे Cl. हा कोण आहे, हा आहे तुमच्याकडे इथिल क्लोराइड. बघा
नाव इथिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ कोणासोबत रिॲक्ट करता याला नाव इट रिॲक्ट्स विथ सोडियम अल्कॉक्साइड. लक्षात ठेवा विल्यमसन सिंथेसिस मध्ये अल्किल हलाइडला कोणासोबत रिॲक्ट करावं लागते, सोडियम अल्कॉक्साइड असेल किंवा दुसरा कोणी असेल. तर आपण घेऊ NaOCH3. हा कोण आहे, हा आहे सोडियम मिथॉक्साइड. लक्ष द्या, व्हेरी सिंपल वन. काय घेतला तुम्ही, इथिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ सोडियम मिथॉक्साइड. आपण सोडियम मिथॉक्साइड सोबत याला रिॲक्ट केला. काय मिळेल तुम्हाला प्रोडक्ट, काय निघून जाईल तुम्हाला माहित आहे. मेटल आणि हॅलोजनची सर्वात जास्त अफिनिटी असते, मेटल अँड हॅलोजन. काय निघून गेला, NaCl. NaCl निघाला तर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळाला, CH3 CH2O CH3. CH3 CH2O CH3 प्लस काय NaCl. ओके, CH3 CH2O CH3. इट इज इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर किंवा मिथॉक्सी इथेन हा मिळाला. म्हणजे तुम्ही काय करा, इथिल क्लोराइड घ्या, सोडियम मिथॉक्साइड घ्या आणि काय इथिल मिथिल इथर तुम्हाला मिळेल. याला तुम्ही हाच प्रोडक्ट ऑर कसा मिळवू शकता, मी काय म्हटलं बघा. तर ऍक्च्युली सोडियम मिथॉक्साइड म्हणजे काय की तुम्ही काय घेतला असेल, अल्कोहोल घेतला असेल आणि त्याच्यामध्ये मेटल टाकला, काय निघून गेला असेल, हायड्रोजन गॅस, आणि आपल्याला काय मिळाला, सोडियम मिथॉक्साइड. आता आपण काय करू, उलट करू. मी काय करतो माहित आहे का, की इथं इथिल क्लोराइड न घेता इथं और काय करतो, CH3Cl घेतो. हा कोण आहे सांगा, हा मिथिल क्लोराइड. म्हणजे पहिले CH3O Na होता की नाही, आता CH3Cl आहे, दॅट इज मिथिल क्लोराइड. नाव मिथिल क्लोराइड. नाव इट रिॲक्ट्स विथ, आता बघा मिथिल क्लोराइडला तुम्ही रिॲक्ट करा सोडियम इथॉक्साइड सोबत. म्हणजे पहिले इथिल क्लोराइड होता तर आपण त्याचा अल्कॉक्साइड घेऊ. आता बघा NaOCH2CH3 हा कोण आहे, हा आहे सोडियम इथॉक्साइड. काय होईल बघा बरं, कोण निघून जाणार, निघून जाणार हा काय NaCl. NaCl निघून गेला, काय मिळाला, CH3O CH2 CH3 CH3O CH2 CH3 प्लस काय NaCl. हा कोण आहे, पुन्हा हा हाच आहे, इथिल मिथिल इथर. बघा बरं मी काय म्हटलं होतं, मी तुम्हाला फोर्थ पॉईंट लिहून दिला ना, की तुम्ही हे 2 पाथ वापरून तुम्ही काय करू शकता, सेम इथर तयार करू शकता. कसा, इथं इथिल क्लोराइड घेतला तर इथं सोडियम इथॉक्साइड घेतला, म्हणजे इथं 2 कार्बनचा अल्किल हलाइड घेतला तुम्ही. लक्ष द्या मला काय म्हणायचंय, इथं पहिल्या केसमध्ये 2 कार्बनचा अल्किल हलाइड, तर इथं मी 2 कार्बनचा कोण वापरला, अल्कॉक्साइड वापरला. से नेक्स्ट कंडिशन, तुम्ही एका कार्बनचा कोण वापरला, अल्कॉक्साइड वापरला, किंवा तुम्ही एका कार्बनचा कोण वापरा, अल्किल हलाइड वापरा. म्हणजे बघा, जर तुम्हाला हाच तयार करायचा असेल प्रोडक्ट तर तुम्ही याला 2 पद्धती आहेत. एक तर इथिल क्लोराइड सोडियम इथॉक्साइड घ्या, म्हणजे 2 कार्बनचा अल्किल हलाइड, एका कार्बनचा अल्कॉक्साइड, किंवा एका कार्बनचा अल्किल हलाइड 2 कार्बनचा अल्कॉक्साइड वापरा, तरी तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट कसा असतो, तुम्हाला हाच मिळतो. सो इट इज द फॅक्ट. म्हणजे तुम्ही 2 पद्धतीनं इथं सेम इथर तयार करू शकता. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल मिथिल इथर, जर तुम्हाला म्हटलं कोणी इथिल मिथिल इथर तयार कसा करतो, तुमच्याकडे 2 पद्धती आहेत, एक आणि एक. ओके, कोणताही अल्कॉक्साइड घ्या, कोणताही अल्किल हलाइड घ्या, तुम्हाला मिळणारा इथर सेम मिळतो. म्हणून 2 पद्धतीने मिळवू शकते. हे झाली पहिलं, म्हणजे फोर्थ वन आहे, तुम्हाला पहिले सांगून दिले एक्झाम्पल्स. ओके, तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स आणखी घेऊ शकता. चला नेक्स्ट. नेक्स्ट पाहू आपण काय होते, लक्ष द्या. आता एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल पाहू आपण, विथ मेकॅनिझम पाहू. आता बघा CH3 CH2 Cl हा कोण आहे, हा आहे इथिल क्लोराइड. हा कोण आहे, प्रायमरी आहे. ओके, प्रायमरी अल्किल हलाइड आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ, तुम्ही याला आता कोणाही अल्कॉक्साइड विषयी किंवा कोणाही अल्कॉक्साइड सोबत रिॲक्ट करू शकता. अल्कॉक्साइड घेऊ आपण. बघा NaOCH CH3 CH3. ओके, हा कोण आहे बघा, येण्यावर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवर कोणता असतो, निगेटिव्ह. अल्कॉक्साइड आहे. ऍक्च्युली सोडियम अल्कॉक्साइड तयार कसे होतात किंवा सोडियम प्रोपॉक्साइड किंवा तयार कसे होतात हे सांगून देतो. बघा, अल्कोहोल घ्या कोणताही,
आपण रिएक्शन्स पाहिलेले आहेत. नाव इट रिॲक्ट्स विथ मेटल. तुम्हाला माहित आहे हा अल्कोहोल आहे, इट ॲक्ट्स ॲज ऍसिड. अल्कोहोल हा वीक ऍसिड आहे पण ऍसिड म्हणून असतो. याच्यासोबत जर तुम्ही मेटलची रिएक्शन्स केली तर काय होते, कोण निघून जात असते, इथून हायड्रोजन निघून जातो, आपल्याला काय मिळते CH3 CH2OL प्लस काय H2. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्हाला कोणतीही रिएक्शन्स करत असताना किंवा इथं अल्कोक्साईड तयार करत असताना कोणती अल्कोक्साईड तयार करा, तुम्ही ते अल्कोहोल पासून तयार करू शकता. अल्कोहोल रिएक्ट्स विथ मेटल, देयर इज फॉर्मेशन ऑफ रिस्पेक्टिव्ह अल्कोक्साईड. हा कोण झाला सोडियम इथॉक्साईड. हा जो अल्कोक्साईड आहे हा तयार करण्यासाठी तुम्हाला कोणता अल्कोहोल घ्यावा लागला असेल, आयसोप्रोपिल अल्कोहोल. रिएक्ट्स विथ सोडियम मेटल टू गिव्स सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. हा मिळाला असता तुम्हाला. ओके, म्हणजे अल्कोहोल पासूनच तुम्हाला हे प्रोपॉक्साईड किंवा जे आहे ते मिळतं. काय आहे बघा बरं, हा कोण आहे, हा आहे सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. प्रोपॉक्साईड आहे पण आयसो. ओके, सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. ओके, काय होईल सांगा, रिएक्शन्स काय होईल, निघून काय जाईल आपल्याला माहित आहे, मेटल अँड हॅलोजन निघून गेला, काय NaCl निघून गेला. NaCl आपल्याला काय मिळेल, प्रोडक्ट मिळेल CH3 CH2O. ओके, CH3 CH2O. इकडे कोण, इकडे सेम CH3 CH3 प्लस काय निघून गेलं NaCl. हा कोण आहे आता आपल्याला माहित, हा इथिल, हा आयसोप्रोपिल. पहिले कोण, इथिल की प्रोपिल, इथिल. सो इथिल आयसोप्रोपिल कोण, इथर. किंवा तुम्ही याला दुसरं नाव काय देऊ शकता बघा, 1 2 3, कारण हा पॅरेंट आहे, लार्जर 1 आहे. सो 1 2 3, सो 2 इथॉक्सीप्रोपेन. ओके, 2 इथॉक्सीप्रोपेन म्हटलं तरी चालेल, ते IPAC किंवा हे इथिल आयसोप्रोपेन इतर कॉमन नाव. ठीक आहे, हे आपण दिलं आहे, ही झाली रिएक्शन. पण याचं मेकॅनिझम कसं आहे, मेन आहे मेकॅनिझम. मेकॅनिझम काय करते, मेकॅनिझम काय, कोणता पाथ फॉलो करते, SN2 मेकॅनिझम. बघा पहिल्या केसचं पण SN2, याचं पण काय SN2 मेकॅनिझम. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर असते इथं मेकॅनिझम. आणि इथं एकदम सिम्पली मी तुम्हाला एका याच्यात सांगून देतो मेकॅनिझम ऍक्च्युली असते कसं. बघा कोण आहे, इथिल क्लोराईड घ्या, CH3 CH2Cl. हा आहे इथिल क्लोराईड, प्रायमरी आहे. ऍक्च्युअल मध्ये या केस मध्ये काय असते तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं, हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, याच्यावर कोणता चार्ज निगेटिव्ह, या कार्बनवर कोणता चार्ज पॉझिटिव्ह. ओके, का बरं पॉझिटिव्ह, इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यामुळे हे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स पेअर, सॉरी बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स पेअर कोण उडून घेईल, क्लोरीन. आणि याच्यावर कोणता चार्ज पॉझिटिव्ह, याच्यावर कोणता निगेटिव्ह. इथं कोणता कन्सेप्ट लागतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट. नाव इट रिॲक्ट्स विथ सोडियम आयसोप्रोपॉक्साईड, याने पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह, म्हणजे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. इथं सेम, हा कोण आहे, हा आहे सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. बरं काय होईल बघा बरं, आता कंडिशन काय आहे माहिती आहे का, बघा हा O निगेटिव्ह, ऍक्च्युली तुम्ही Na पॉझिटिव्ह नाही लिहिला तरी चालेल सध्याचा, हे जस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाही असतात, फक्त O निगेटिव्ह लिहू आपण. म्हणजे हा कोण झाला सांगा बरं, हा झाला हा कोण आहे, हा न्यूक्लिओफाइल आहे. व्हाट इज न्यूक्लिओफाइल, याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. याच्यावर जर निगेटिव्ह आहे तर ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते आणि जो पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो तो कोण, ओके तो असतो काय न्यूक्लिओफाइल. आता हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍड झाला. आता मला सांगा, हा O निगेटिव्ह सरळ सरळ तर या कार्बनवर सरळ सरळ तर काही अटॅक करू शकत नाही, या कार्बनवर अटॅक करायचा कारण याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा ऑक्सिजन सरळ सरळ या कार्बनवर अटॅक करू शकत नाही, म्हणजे फ्रंटने अटॅक करू शकत नाही, कारण कोण आहे, फ्रंटनी कोण आहे, Cl निगेटिव्ह. या Cl निगेटिव्ह, या ऑक्सिजनवर निगेटिव्ह, म्हणून हा फ्रंटने येऊ शकत नाही. यांच्यामध्ये काय होईल, सरळ जर समोरासमोर आले तर यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. मग हा O निगेटिव्ह कोण्या साईडनं जाणे प्रिफर करते, हा बॅक साईडने येणे प्रिफर करते, म्हणून हा O निगेटिव्ह. आता समजण्यासाठी सांगत आहे, असा जाऊन याच्यावर अटॅक करते. म्हणजे सहज तुम्हाला असं सांगितलं, तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल, म्हणजे कोण्या साईडनं जात आहे, बॅक साईड. का बरं बॅक साईड, बिकॉज देयर इज प्रेझेंट इन फ्रंट साईड देयर इज प्रेझेन्स ऑफ अनदर न्यूक्लिओफाइल. हा वेगळा एक न्यूक्लिओफाइल प्रेझेंट आहे, ज्याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. फ्रंटच्या साईडनं निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे याला कोणत्या साईडनं जावं लागते, बॅक साईडनं जावं लागते. आणि जसा हा O निगेटिव्ह इथं बॅक साईडनं अटॅक करते, तसा इथून कोण निघून जाते, Cl हे इलेक्ट्रॉन घेऊन इथून निघून जाते. काय होईल प्रोडक्ट बघा, हा जर बॅक साईडनं नेला तुम्ही, ते हा पहिले लिहितो आपण बघा, CH3 CH3
इथं CH O, या ओनी बॅक साईड अटॅक केला कोणावर CH2 वर, कोण निघून गेला Cl, इथं काय CH2 CH3 प्लस काय निघून गेला Cl निगेटिव्ह. ओके, Cl निगेटिव्ह आपण इथे Na दाखवला नाही म्हणजे काय निघून गेला NaCl. हा कोण आहे बघा, बॅक साईड अटॅक झाला, आपल्याला कोण मिळाला पुन्हा हाच प्रोडक्ट, कोण इथिल आयसोप्रोपिल, इथिल आयसोप्रोपिल आणि कोण इथं. ओके, म्हणजे हा असतो बॅक साईड अटॅक. ओके, हा नेहमी लक्षात ठेवायचा. आता एक गोष्ट मी तुम्हाला इथे क्लिअर कट सांगतो, लक्षात ठेवा की तुम्ही अल्किल हॅलाइड जो आहे ना, नेहमी अल्किल हॅलाइड घेताना हा कोणता घ्या, प्रायमरीज घ्या, कारण या कार्बनवर ज्याच्यावर अटॅक होते ना हा बल्की नसतो. आणि हा जो अल्कोक्साइड आहे ना, हा तुम्ही कितीही बल्की घेतला तरी चालेल. हा बल्की चालतो कारण हा फक्त बॅक साईड अटॅक करतो, हा बल्की चालेल पण हा बल्की चालणार नाही. हा बल्की चालत नाही म्हणून आपण काय म्हटलं, फक्त प्रायमरीज काय देतो, प्रायमरीज आपल्याला काय देईल, इथर देईल. आणि जर तुम्ही सेकंडरी आणि टर्शियरी इथं जर घेतला अल्किल हॅलाइड तर आपल्याला इथं अल्किन्स भेटतील. पण एक विद्यार्थी इथं कन्फ्युज होता की हा घेताना नेहमी प्रायमरीज घ्यायचा, पण हा जो अल्कोक्साइड आहे हा तुम्ही किती लार्जर घेऊ शकता. बघा मी इथं हा बल्की घेतला आयसोप्रोपिक, याचा काहीच घेणं देणं नाही, हा ग्रुप कितीही लार्जर असला तर काही घेणं देणं नाही, मेन याचाच. पण हा कोण्या साईडने अटॅक करते, बॅक साईड, आणि ऑक्सिजन अटॅक करत आहे याला घेऊन. पण हा कसा नाही, ज्याच्यावर अटॅक होत आहे म्हणजे अल्किल हॅलाइड कसा पाहिजे, नेहमी प्रायमरीज पाहिजे, नेहमी लक्षात ठेवायचं. मेकॅनिझम हे तुम्हाला सांगते, दॅट इज बॅक साईड अटॅक मिळाला प्रोडक्ट. ओके, रिएक्शन मेकॅनिझम. नेक्स्ट, सपोज तुम्ही काय करा, एखादा सेकंडरी अल्किल हॅलाइड घ्या, व्हॉट विल बी द प्रोडक्ट. सपोज CH3 CH CH3 आणि आपण काय करू माहिती आहे का, Cl घेऊ, तुम्ही कोणी घेऊ शकता. ठीक आहे, हा कोण आहे, आयसोप्रोपिल क्लोराइड घेतला. आणि हा कोणता सांगा बरं, हा सेकंडरी आहे. आयसोप्रोपिल क्लोराइड घेतला, इट इज सेकंडरी वन. नाउ इट रिएक्ट्स विथ NaOCH3 किंवा CH2 CH3. हा कोण आहे, हा आहे सोडियम इथॉक्साइड. गडबड काय होते, काय निघून जायला पाहिजे सांगा बघा, काय निघून जायला पाहिजे, NaCl निघून जायला पाहिजे. आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळायला पाहिजे सांगा, हा निघून जायला पाहिजे NaCl, आणि हा O काय याच्यावर जॉईंट व्हायला पाहिजे आणि आपल्याला काय मिळायला पाहिजे, रिस्पेक्टिव्ह इथर. पण आपल्याला इथं रिस्पेक्टिव्ह इथर नाही मिळत. इथं जर तुम्ही हा जर सेकंडरी असेल आणि जर तुम्ही सोडियम अल्कोऑक्साइड वापरला तर आपल्याला लगेच वाटतं NaCl निघून जाईल, इथर भेटेल कारण विल्यमसन सिंथेसिस आहे, असं नाही. इथं मिळणारा प्रोडक्ट थोडासा गडबडते कारण इथं कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी, सॉरी इथं कोणता अल्किल हॅलाइड आहे, सेकंडरी. आपल्याला कोण पाहिजे, फक्त प्रायमरी. मग सेकंडरी मध्ये काय होते, सेकंडरी मध्ये मिळणारा प्रोडक्ट मिळतो तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH2, कोण, प्रोपीन, अल्किन मिळाला. प्लस NaCl प्लस C2H5OH, दॅट इज इथिल अल्कोहोल. म्हणजे मिळणारा प्रोडक्ट काहीतरी गडबड लावला बघा, CH3 CH2OH इथिल अल्कोहोल, प्रोपीन मिळाला, NaCl मिळाला. मिळाला काय पाहिजे होता माहिती आहे का, इथर मिळाला पाहिजे होता तुम्हाला. कोण, इथर मिळालाच नाही. का बरं, कारण हा तुम्ही कोण घेतला, हा तुम्ही एक बल्की ग्रुप घेतला. मग इथं गडबड काय झाली, मेकॅनिझम सांगते बघा. मेकॅनिझम काय म्हणते, SN2 पाथ होईल, कसा होईल बघा बरं. तुम्ही हा घेतला, कोण आहे बघा, रिएक्शन ऍक्च्युअली कशी होते, CH3 CH3, इथं कोण आहे H, इथं कोण आहे Cl, हा कोण आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. मेकॅनिझम तुम्हाला सर्व गोष्टी सांगते, लक्षात ठेवा. इथं कोण आहे, आता आपण काय करू, मेकॅनिझम मध्ये Na नाही घेऊ, काय घेऊ, फक्त O निगेटिव्ह, बाकी हा ऍज इट इज. O निगेटिव्ह, हा कोण आहे, हा इथॉक्साइड आहे. ओके, O निगेटिव्ह. बरं, आता हा इथॉक्साइड घेतला, सोडियम नाही घेतला फक्त. आता मला सांगा, या क्लोरीनवर चार्ज कोणता, निगेटिव्ह, कार्बनवर चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. का बरं या कार्बनवर पॉझिटिव्ह, माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट आहे. या ऑक्सिजनने कोणावर अटॅक करायला पाहिजे, या कार्बनवर. फ्रंट साइडने येऊ शकत नाही, हा ऑक्सिजन फ्रंट साइडने या कार्बनवर अटॅक करू शकत नाही. कोण आहे, Cl निगेटिव्ह, म्हणून फ्रंट साइड अटॅक होणे पॉसिबल नाही. कोणा साइडने दे, बॅक साइडने दे, बॅक साइडने गडबड आहे. हा जर बॅक साइडने अटॅक करायचा प्रयत्न करेल
याने जर बॅक साईडनं अटॅक केला, या कार्बनवर जर अटॅक करायचा प्रयत्न करेल, तर हा CH3 आणि हा CH3 हे बल्की ग्रुप आहेत. ऍक्च्युली इथं कंडिशन कशी आहे माहिती आहे का? हा CH, इथं कोण आहे? कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. इथं कोण आहे? कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. इथं कोण आहे? Cl. म्हणजे हा CH जरी तुम्हाला असा दिसत असेल तरी असा आहे. CH3 आणि CH3 CH3 आणि CH3 ग्रुप असे आहेत. आणि या O निगेटिव्हला कोणा साईडनं अटॅक करायचा आहे? सपोज हा इकडे सेम, हा याला कोणा साईडनं अटॅक करायचं? सॉरी, याला कोणा साईडनं अटॅक करायचा आहे? बॅक साईड. हा बॅक साईडनं जाऊ शकत नाही. का बरं जाऊ शकणार नाही? या कार्बनवर अटॅक करायसाठी जाऊ नाही शकत तो. का बरं? या कार्बनवर पॉझिटिव्ह आहे, पण बॅक साईडनं अटॅक करताना त्याला हे जे दोन ग्रुप आहेत, बल्की ग्रुप, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टेरिक हिंड्रन्स म्हणू शकता. क्राउडिंग करून राहिले, गर्दी करून राहिली तिथं. त्याच्यामुळे काय होते, हा या O निगेटिव्हला बॅक साईडनं जाऊ देत नाही. जाऊ देत नाही तर अटॅक होणार नाही. म्हणून आपण काय म्हटलं होतं, सेकंडरी हा इथर देत नाही. का नाही? तर इथं बॅक साईड अटॅक होणे पॉसिबल होत नाही, कारण बल्की ग्रुप्स असतात. मग आता काय होईल? रिएक्शन तर होईल. का होत नाही ते समजलं तुम्हाला? बरं, मग रिएक्शन कोणती होते? तर काय होते माहिती आहे का? इकडे लक्षात, इथं हा O निगेटिव्ह काय करतो? बॅक साईडने जातो, पण बॅक साईडने याच्यावर अटॅक नाही करू शकत. मग हा काय करते माहिती आहे का? इथं थोडंसं चेंज करून देतो. बरं, बॅक साईडला जाऊ शकत नाही. हा इथॉक्साईड काय करतो? जात असताना काय करतो माहिती आहे का? O निगेटिव्ह काय करतो माहिती आहे का? या हायड्रोजनवरच अटॅक करते. कार्बनवर अटॅक नाही करू शकत, या हायड्रोजनवर अटॅक करते. आता या हायड्रोजनला जर या O नी घेतलं तर काय तयार झाला? CH3 CH2O आणि H पॉझिटिव्ह. हा काय करते? लगेच हे इलेक्ट्रॉन्स इथं देते. यांनी जर हे इलेक्ट्रॉन्स इथं दिले तर या कार्बनची व्हॅलन्सी वाढली, लगेच इथून कोण निघून जाते? Cl निगेटिव्ह इथून निघून जाते. काय प्रोडक्ट भेटला बघा? इथं काय झालं? CH2 डबल बॉन्ड CH आणि CH3, म्हणजे हा CH3 CH डबल बॉन्ड CH2. बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2, इथं डबल बॉन्ड तयार झाला, म्हणजे मिळाला प्रोटीन. आता काय मिळाला आणखी बघा, काय निघून गेला? Cl निगेटिव्ह. हा Cl निगेटिव्ह आपण इथं Na घेतला नाही, म्हणजे कोण? NaCl प्लस CH3 CH2O आणि हा H कोण? इथिलल कोण? C2H मिळाला का प्रोडक्ट? हे झालं मेकॅनिझम. आणि हे कोणामुळे झालं? हे झालं कशामुळे, किंवा हे कशामुळे मिळालं? का बरं हा बॅक साईड अटॅक नाही करू शकला? अटॅक करायला पाहिजे होता पण झाला नाही. का बरं? रिझन काय? बल्की ग्रुप्स आहेत, देन स्टेअरिक हिंड्रन्स आहे, किंवा क्राउडिंग इफेक्ट आहे. काहीही म्हणा तुम्ही, मिनिंग तेच आहे की इथं बल्की ग्रुप असल्यामुळे हा ऑक्सिजन या कार्बन पर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे बल्की ग्रुप्स प्रेझेंट आहे, स्टेअरिक हिंड्रन्स आहे, हे एकमेकाला दूर लोटतात, किंवा हा याच्यावर अटॅक करू देत नाही, याला दूर लोटतात हे. किंवा क्राउडिंग इफेक्ट आहे, गर्दी आहे. ओके, तुम्ही इथं गर्दी असल्यामुळे हा याच्या जवळ जाऊ शकत नाही, या कार्बनवर फ्रंट नाही जाऊ शकत नाही, बॅक नाही जाऊ शकत नाही. म्हणून आयसोप्रोपिल क्लोराईड किंवा सेकंडरी तुम्हाला काय देत नाही, इथर न देता काय देतात? अल्किन देतात. हे त्याच्या मागचं रिझन आहे. लक्षात ठेवा, मेकॅनिझम. सेकंडरी असेल, टर्शियरी असेल, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आणखी जर सपोज तुम्हाला कन्सिडर करा की नाही, आपल्याला हे दोघं वापरून, म्हणजे अल्कोक्साईड वापरून आणि अल्किल क्लोराईड वापरून जर समजा तुम्हाला इथर लागतच असेल, तर याला मी पर्याय सांगतो तुम्हाला. याला पर्याय काय आहे? और म्हणजे ऍक्च्युली प्रोपीन नाही भेटणार, पर्याय काय आहे बघा. आपण असं नाही करू शकत का? हा आयसोप्रोपिल क्लोराईड जो होता हा बल्की होता, म्हणून आपण काय करू माहिती आहे का? याच्याऐवजी अल्कॉक्साईड जो आहे ना, हा तर प्रायमरी सारखा आहे, म्हणून या अल्कॉक्साईडचा अल्किल हायलाइट ग्रुप काय असेल? कोणता असेल? सोडियम इथॉक्साईड. तर आपण काय घेऊ? CH3 CH2Cl, दॅट इज इथिल क्लोराईड. सेकंड कंडिशन, हा तर बल्की होता, हा आयसोप्रोपिल क्लोराईड जर बल्की आहे तर आपण याचा काय बनवू? अल्कॉक्साईड बनवू. म्हणजे काय? NaO. बघा काय बनवला? अल्किल हायलाइटचा अल्कॉक्साईड आणि अल्कॉक्साईडचा अल्किल हायलाइट. आता रिएक्शन होईल. का बरं? कारण हा बॅक साईडनं अटॅक करू शकते. हा किती बल्की असो काही घेणं देणं नसते. अल्कॉक्साईड कितीही बल्की असला तर काही घेणं देणं नाही. फक्त हा तुम्हाला कसा पाहिजे, ज्याच्यावर अटॅक होते, अल्किल हायलाइट कसा पाहिजे? प्रायमरीच पाहिजे. हा बॅक साईडनं अटॅक करेल, इथून हा निघून जाईल आणि काय प्रोडक्ट भेटेल? सरळ सिंपल. काय भेटेल सांगा बघा. हा पहिले घेऊ आपण, CH3 CH3 O. या ओरी कोणावर अटॅक केला? CH2 CH3 प्लस काय? NaCl मिळाला इथं.
म्हणजे तुम्हाला इथिल आयसोप्रोपिल इथर जर लागत असेल तर तुम्ही इथं चेंज करून घ्या. पण जर समजा तुम्ही अल्किल हायलाइट जर हायर घेतला सेकंडरी टर्शियरी तर तुम्हाला अल्किनच भेटेल, हा मिळणार नाही, इथर मिळणार नाही. इथर मिळण्यासाठी हा नेहमी कसा लागतो, प्रायमरी लागतो, कारण बॅकसाइड अटॅक याच्यावर होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला पर्याय सांगितलं. चला, हे झालं. आता आपण काय करू, काही स्टेअर हे जर समजलं असेल तुम्हाला तर काय करू, स्टिरिओ केमिस्ट्री कधी काही एक्झाम्पल थोडक्यात आहे, लक्षात ठेवा. स्टिरिओ केमिस्ट्री कसं, सपोज फॉर एक्झाम्पल आहे, माझ्याकडे स्टिरिओ समजा स्टिरिओ कसा असेल, लक्ष ठेवा. लक्ष ठेवा. सपोज कन्सिडर करा फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन, इथं काय घेतो Cl. आता ही जर कंडिशन आहे आपल्याकडे, किंवा अशी घेऊ आपण नॉर्मली समजण्यासाठी हायड्रोजन देतो, असं तुम्हाला कन्फ्युजन साठी देतात हायड्रोजन. नाउ इट रिएक्ट्स विथ CH3O Na पॉझिटिव्ह as a ऑक्साइड. आता व्हॉट विल बी द प्रोडक्ट, नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला माहिती आहे हा या कार्बनवर अटॅक होईल. या कार्बनचा Cl कोण्या साईड नाही, फ्रंट साईड नाही, तर हा O निगेटिव्ह कोण्या साईड नाही, हा O निगेटिव्ह म्हणजे हा जो आहे हा कोण्या साईड नाही, हा बॅक साईड नाही, इथून कोण निघून जाईल, Cl निगेटिव्ह. पण निघून जाणारा Cl निगेटिव्ह कुठे आहे, फ्रंटनं आहे, म्हणून हा O निगेटिव्ह कोण्या साईडनं अटॅक करेल, बॅक साईडनं. म्हणजे आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल हे लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला सीईटी किंवा नीट साठी कामात पडते की हा तर ऍज इट इज, पण हा निघून जाणारा कोण्या साईडनं होता, हा निघून जाणारा फ्रंट साईडनं, याचं मिनिंग असते फ्रंट, तर हा कोण्या साईडनं आला असेल, बॅक, तर याला असं दाखवायचं. मिळणार इथं पण असं, हा मिळेल तुम्हाला मेन प्रोडक्ट. काय निघून गेलं, NaCl, त्याचं काही कंडिशन नाही, पण मिळेल कोण, हा मिळाला OCH3. बरं, याचं काय मिनिंग आहे, कारण निघून जाणारा जो आहे हा जर फ्रंटनं असेल तर येणारा कोणत्या साईडनं असतो, बॅक साईडनं असतो, हे प्रूव्ह करते. दॅट इज स्टिरिओ केमिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. एखाद्या वेळेस काय करतात माहिती का तुम्हाला, अशी पण रिएक्शन देतात बघा. म्हणजे समजण्यासाठी आता थोडंसं सेकंडरीचं एक्झाम्पल पण घेतो, जनरली हे लवकर दाखवत नाही पण एक्झाम्पल देतो, लक्षात ठेवा. सपोज कन्सिडर करा आपल्याकडे असेल या पद्धतीने, आता थोडंसं चेंज करू. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असेल I आणि नाव इट रिॲक्ट्स विथ CH3CH2O निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी, आता मला सांगा हा O निगेटिव्ह आहे, हा कोणावर अटॅक करेल, या कार्बनवर, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कोण्या साईडनं, बॅक साईडनं, हा इथून निघून जाईल. हा बॅक साईड नाही, पण निघून जाणारा कोण्या साईडनं आहे, फ्रंट साईडनं आहे. जर निघून जाणारा फ्रंट साईड निघून जाणारा जर बॅक साईड नसेल, निघून जाणारा जर बॅक साईड नसेल तर हा बॅक साईड येतो, पण हा याच्या कोण्या साईड नाही, कारण निघून जाणारा बॅक साईडचा आहे, हा कोण्या साईड नाही, हा फ्रंट साईड नाही. प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला, स्टिरिओ केमिस्ट्री. स्टिरिओ केमिस्ट्री याची कशी दाखवसा, हा असा मिळेल. हे बस मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला की निघून जाणारा बॅक साईडनं असेल तर येणारा फ्रंट नाही, निघून जाणारा फ्रंट नसेल तर येणारा बॅकनं दाखवायचा. आता एक तिसरी कंडिशन, जर सपोज Cl, बघा ना कंडिशन काय, ह्या तुम्हाला फार महत्वाच्या कंडिशन. आता निघून जाणारा कसा आहे, प्लेन मध्ये आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं, निघून जाणारा प्लेन मध्ये असेल तर येणारा पण प्लेन मध्येच येतो. जरी तो बॅक साईडनं अटॅक करतो तरी तो प्लेन मध्येच असतो. हा मेन प्रोडक्ट मिळेल. आता काय म्हटलं मी बघा, निघून जाणारा Cl फ्रंट नाही तर येणारा कोण्या साईडनं आला, बॅकने. निघून जाणारा बॅकने आहे तर येणारा कोण्या साईडनं आला, फ्रंटने. आणि नेक्स्ट कंडिशन, निघून जाणारा जर प्लेन मध्ये असेल तर येणाराही कोण्या साईडने येतो, प्लेन मध्येच येतो. ही कशी कंडिशन असते माहिती आहे का, या पद्धतीने लक्ष द्या, लगेच तुमच्या लक्षात येईल. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी आहे. बघा सपोज कन्सिडर करा हा निघून जाणारा ग्रुप आहे, म्हणजे असं दाखव, लक्ष द्या. आपण काय करू, याच्यापैकी काय ग्रुप आहे का, हे जे दोघं आहेत 1 and 2 हे असे कन्सिडर, हे प्लेन मध्ये कन्सिडर करा. हा तुमच्या साईडनं, हा बॅक साईडनं कन्सिडर करा. हा निघून जाणारा ग्रुप आहे, हा जर निघून जात असेल तर येणारा कुठून येईल, याच्या बॅक साईडनं, म्हणजे तो तुम्हाला असा दाखवावा लागेल. सपोज निघून हा जात आहे, हा कुठे तुमच्यापेक्षा, तुम्ही ऑब्झर्वर आहात, हा कुठे तुमच्यापेक्षा दूर आहे, मग येणारा कुठून येईल, हा ग्रुप असा येईल, म्हणजे हा असा दाखवावा लागेल, हा इथून निघून जाईल. पण मी काय म्हणतो, निघून जाणारा ग्रुप जर प्लेन मध्ये असेल, हे प्लेन आहे, निघून जाणारा ग्रुप जर हा असेल प्लेन मध्ये, तर येणारा कुठून येईल माहिती आहे का, याच्या बॅक साईडनं, म्हणजे कुठून येऊन राहिला, बरोबर प्लेन मधूनच येऊन राहिला. हे नेहमी लक्षात ठेवायचं
की जर प्लेन मधला निघून जात असेल तर येणाराही कुठून येतो, प्लेन मधूनच येतो, म्हणून हे असे दाखवतात. सो इट इज स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ विल्यमसन सिंथेसिस. व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी. वन SN2 मेकॅनिझम पाथ फॉलो करत असताना नीट JEE आणि जे असेल CET त्याच्यामध्ये या पद्धतीचं तुम्हाला विचारल्या जाते. ओके, इट इज विल्यमसन सिंथेसिस.